आणि असं म्हणजे 1 तास ते माहिती आहे की ते रील्स मध्ये बघितलेले की शेवटचा कस्टमर होप्स देतो तसा टाइप मध्ये मुवमेंट आहे की सिंगल स्टार हे एवढंसं बटन दाबायला तुम्हाला इथून इथे यायचं आहे. पण मी 1 वर्ष पूर्ण हा राऊंड मारला यासाठी. तर त्या सगळ्याचा विचार करा. तिघाच्या तिघा आतमध्ये असेच उभे होतो की काहीच ऑर्डर नाही बनवत आहे, आपण थांब कस्टमरला थांबू. म्हणजे 500 रुपये डायरेक्टली तुम्हाला आमचं नाव घेतल्यावरतीच ऑफ भेटणार आहे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2च्या डे 18 मध्ये. दिवसाची सुरुवात झाली आहे बऱ्या आधीच आणि जसा मंडे ना आमच्यासाठी खूप हेक्टिक असतो. म्हणजे सकाळी उठायचा म्हणजे मोठा टास्क असतो. कारण का सॅटर्डे संडेच्या रशमुळे ऑलरेडी पूर्ण बॉडी एक्झॉस्ट झालेली असते आणि काल तेच झालं. काल पण ऑलमोस्ट मला 2-3 वाजले झोपायला सगळं करून. एडिटिंग तरी पण राहिली आहे कारण का मेन जी मोठा ब्लॉग होता तो तर मी एडिट केला. बट छोटा ब्लॉग जो मिनी ब्लॉग आहे तो एडिट नाही करता आला. तो आता तो एडिट करेल. तो असा एक दिवस होता कालचा. बराच रस झाला आणि अनएक्सपेक्टेड होता कारण का त्याच्या आधीचा संडे खूप जास्त गेलेला आणि त्याच्या आधीचा जसं आपलं ऑफर होतं तर बरेच जण आलेले. बट काल असं ऑफर नाही काय नाही. बट तरी पण काल मजबूत रश होता. सो आज बघू मंडे आज काय विषय होतोय, रश होतोय. आता ऑफर ऑर्डर्स तर चालू झालेले आहेत. काय काय होतं ऑर्डर? पेरी पेरी मॅगी वगैरेच्या ऑर्डर्स तर झाल्याच सगळ्या चालू आणि डबल मसाला वगैरे. आणि मी यायच्या आधीच माझ्या कोणतरी मित्राने वाटतं छत्री लावलेली. मी आता येऊन शॉक झालो, बोललो छत्री कोणी लावली, कारण का छत्री जाम वजन आहे. त्या दोघींनी तर लावली नसेल. मी म्हटलं कोणी यांना हेल्प केली आहे का, मी लेट येतोय वगैरे म्हणून. तर छत्री ऑलरेडी लागली. आता माहित नाही कोण मित्र आहे. ती बोलली की तो ओळखतो मला, त्याला काहीतरी खायचं होतं ते बोलला छत्री मी लावतो. बाई लावलीच, थँक्यू. फक्त खाली सपोर्ट जरा जास्त दिले असते तर बरं झालं असतं. ती पडली तर मला टेन्शन जास्त आहे रे. आता एक लोक खातात म्हणून मी काय करू नाही शकत म्हणून मी थांबलो. नाही तर मला दूध आणि आणायला जायचंय. पण काय सीन झाला त्या ह्याच्यामध्ये तर वाट लागेल म्हणून मी थांबलोय. तो बघू आता हे खाऊन झाल्यावर छत्रीचं सेटअप नीट करतो. मग बाकीचं जे पण सामान घरून आणायचं ते घेऊन येतो. जस्ट आता माझी व्हिडिओ एडिटिंग झाली कंप्लीट आणि आता ब्लॅक कॉफी पितोय. बाई मला खूप जास्त झोप येते. प्रणालीचा पण नाश्ता राहिलेला सो ती आत्ता नाश्ता करते. आम्ही घरी दूध घ्यायला गेलेलो सो पुरणपोळी आणि चकली दिलेली मम्मीने तिच्या. ती ॲक्च्युली रेडी झाली आहे आणि दृष्टीने कॉल केला की व्हाईट सॉस पास्ताची ऑर्डर आहे सो लवकर हे करून मग ती जसं होतं तशीच निघाली आणि आली. सो आता एडिटिंग डन, कॉफी वगैरे पितो आणि मग एकदा आम्ही काय आता प्लॅनिंग आहे पुढचं ते बघू. देन मग पुढचा दिवस प्लॅन करायला लागेल. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या येत्या 1000 दिवसाच्या आत करायच्या आहेत. सो त्याच्यासाठी जेवढा आम्हाला टाईमच ॲक्च्युली भेटत नाही की ते डिस्कस पण करायला, कारण का सगळा टाईम या सगळ्यामध्येच चालला आहे. बट तरी पण त्यातून सगळा टाईम काढून आपण नक्कीच करू. आणि हे असा व्ह्यू बघायला आम्हाला एकदम जीवावर येतो. बसलेले पाहिजे फुल टाईम कोण ना कोणता. जरा म्हणजे प्रत्येक बिझनेस ओनरची ही गोष्ट आहे की कस्टमर नॉनस्टॉप हवे. बट ठीक आहे, बिझनेसमध्ये ह्याही दिवस पण असतात की कधी कधी मंडे भरलेला असतो. आता आलेलं तेव्हा ऑर्डर्स होत्या, आता जस्ट कंप्लीट झाल्यात आणि आता शांतीचा माहोल आहे. लेट सी पुढे कसा जातो आहे की हा माहोल पूर्ण सगळे टेबल्स भरत आहेत की असेच राहत आहेत. जे पण असेल ब्लॉग्समध्ये तर नक्कीच तुम्हाला समजेल. बघू शकता आता आली आपल्याला टिपी स्पेशल ठेचा मॅगीची ऑर्डर. सो प्रणाली बनवते, प्रॉपर स्पायसी असा फ्लेवर आहे. सो ज्यांनी पण कोणी ट्राय नसेल केला तर एकदा नक्की करा. आपला होममेड ठेचा आहे, आपण इथे शॉपवरती बनवतो. हा मस्ट ट्राय आयटम आहे. 2:30 वाजले आहेत आणि आता दोघंही चाललो आहे आम्ही जेवायला. आता ऑलमोस्ट तंदूर मसाला जो बनवतो आम्ही स्वतः होममेड, होममेड मीन शॉप मेड, तो बनवला आणि बाकीची तयारी करून ठेवली आहे. ऑलरेडी सॉस वगैरे तर झालेला आहे. आता आज आणि उद्याची तयारी असेल फक्त, कारण का थर्सडेचं जे पण आहे ते आपण थर्सडेलाच बनवतो, कारण का आपल्याला फ्रेश प्रिफर करायचं असतं. सो लेट्स सी आता बघू कसा जातोय काय जातोय. आता घरी जाऊ जेऊ आणि मग परत भेटू तुम्हाला शॉपवर. पुन्हा एकदा आलो शॉपमध्ये रिटर्न संध्याकाळी आणि आलंय आपल्याला ते तंदूर पास्ताची ऑर्डर. आणि इकडे आपला नेहमीप्रमाणे आता सगळ्यात पहिलं आम्हाला हे करावं लागतं, हे दूध जाळायला लागतं. तर माशा नाही तर एकदम प्रॉब्लेम्स येतात आणि प्रत्येक बिझनेस ओनरला फेस करावं लागत असेल. सो हे बेस्ट भेटलं आहे आम्हाला पण.
एक धूप येतं मार्केटमध्येच भेटतं, ते टाकलं तर गायब होतात, नाही तर आल्याला फुल चालू असतं माशांचा प्रकार. सो नक्की लावा, कारण का आपलं फूड आयटम आहे. सो जेवढं क्लीन अँड नीट ठेवता येईल तेवढं ठेवा. पण पावसाचा टाइम आहे, सो या माश्या कुठेही असतातच, घरी असतात, बाहेर असतात, सगळीकडे असतात. पण आपल्याकडनं जेवढं बेस्ट क्लीन नीट ठेवता येईल तेवढं ठेवायचं. 6:15 झाल्यात आणि ऑलमोस्ट ऑर्डर्स थोड्या थोड्या यायला चालू झाल्यात. मॅगी, पास्ता आणि एक एक चालू आहे. 2-3च कस्टमर्स आहेत, बट आहे थोडा रिस्पॉन्स चालू झालेला आहे आता. आत्ता जी ऑर्डर आलेली ती आपली ठेचा मॅगीची होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी कस्टमाइज करून घेतलं आहे पनीर. तो तुम्हाला पण हवा असेल तर तुम्ही पण स्वतःचं पनीर स्वतः घेऊन या. दादा आहे की 8-9 वाजेपर्यंत एखाद दुसऱ्या कस्टमरच्या ऑर्डर्स होत्या. 9 वाजता मी म्हटलं जातो जेवून येतो घरी. सो घरी गेलो आणि आता लगेच तिचा कॉल आला 9:30 पावणे 10च्या दरम्यान की अरे कस्टमर्स आलेत. आणि मी जास्त म्हणजे आम्ही आता मंडे ट्यूजडेला थोडं कमीच मागवतो, आता वेस्टेज नको, वेनेसडेला शॉप बंद असतं. आणि व्हाईट सॉसच्या जेवढ्या ऑर्डर आल्या की मिल्क संपलेलं म्हणून मी परत आणून दिलं की जर एमर्जन्सीला एका तासामध्ये जर लागलं तर 1 लिटर शॉपमध्ये ठेवूया. ते पण संपलं. आता मी परत घेऊन आलो तर परत व्हाईट सॉसच्या ऑर्डर आल्या. आणि असं म्हणजे 1 तास ते माहिती आहे की ते रील्स मध्ये बघितलेले की शेवटचा कस्टमर होप्स देतो, तसा टाइप मध्ये मुवमेंट आहे की जो शांत गेला. आता मी आल्यावर बाहेर बघतोय तर आहेत बऱ्यापैकी कस्टमर आहेत, बघू शकता तिकडे पण बसलेत, त्या साईडला पण उभे आहेत, शोरमा खातात तिकडे, ते लोकांचा पण व्हाईट सॉसची ऑर्डर आहे. तो असा एक सीन होता. बोलू आपण आता ही जेव्हा निपटवतो मग त्याच्यानंतरला बोलू. फायनली मंडे प्रॉपर सेट झाला आहे मीन्स कम्प्लीट झालं आहे. तर आता जस्ट आम्ही फ्री झालो आहे. मी जेवण वगैरे आलो आणि जसं मी सांगितलं, जसा घरी गेलो पटकन कॉल आला की मिल्क कमी पडते, तू ये. बऱ्याचशा आम्हाला एवढे दिवस मिल्क राहत होतं. आज एवढा शांत दिवस चाललेला, म्हणजे जसं मी आधी पण दाखवलं, कस्टमर होते पण एकानंतर खूप गॅपनी दुसरा येत होता, असं चाललेलं. आणि 9 वाजता ॲट कोणच नव्हतं, म्हणून मी हिला बोललो की मी आता घरी जातो, जेवतो वगैरे आणि येतो. घरी गेलो 15-20 मिनिटांनी हिचा कॉल आला, अरे मिल्क संपलाय. आणि घरी जायच्या आधीच मी हिला सेफर साईड बोललो, 1 तासामध्ये जर काय आली ऑर्डर तर 1 लिटर दूध देऊन गेलेलो. पण ॲट दी एंड ते पण संपलं लगेच. आणि बरोबर व्हाईट सॉसचीच ऑर्डर आली, म्हणजे आणि जवळजवळ 6 ते 7 पास्ताच्या ऑर्डर आल्या. अरे बापरे, मला आता हे माहित नव्हतं. मला वाटलं 2-3च आले असतील. 6 ते 7 सगळे व्हाईट सॉसच आले. पिंक सॉस म्हणजे बाई धंदा आम्हाला असंच कमवू देणारच नाही, पळापळ चालूच राहणार. बट कसं तरी आलं, सेम टायमाला आलं. आणि म्हणजे मी घेऊन आलो आणि ऑर्डर टाइम टू टाइम कम्प्लीट झाल्या. आता टाइम टू टाइम बोलल्यानंतरला आपण एका विषयाकडे येऊ. आता संडेला आणि सॅटर्डे ईच अँड एव्हरी रील्समध्ये, म्हणजे आपले जेवढ्या पण रील्स आहेत सॅटर्डे संडेचे असतील किंवा दुसऱ्या कुठल्या रिजनचे असतील, आपण मेन्शन करत आलो आहे की सॅटर्डे संडे रशचा टायमिंग आहे. इव्हनिंगला जर येत असाल तर प्लीज टाईम काढून या, कारण का एकाच टायमाला मल्टिपल ऑर्डर्स असतात. सो आपण काहीही केलं तरी पण तुम्हाला एकदम इन्स्टंट कोणतीही गोष्ट देऊ शकत नाही. आता काही जण सांगतील की तू मोठा टोप घ्या, तर ते सगळ्या गोष्टी या 2 आयटम्समध्ये नाही होत. मॅगी आणि पास्ताला एक लिमिट आहे, त्याच्यावरतून जास्त घेतलं तर त्याची पूर्ण वाट लागते. आणि प्रत्येक रेसिपी वेगवेगळी आहे, ती एकमेकांसोबत मर्ज होत नाही. तरी पण एकाच टायमाला जर व्हाईट सॉसचे सेम ऑर्डर असतील तर आम्ही बऱ्याच वेळा 3-4 एकत्र करतो, पण त्याच्यापेक्षा मोर देन नाही करत. कारण का तुम्हाला ज्यांना पण फूड इंडस्ट्रीबद्दल नॉलेज असेल, ज्यांना माहिती आहे, जे लेडीज बऱ्याच आहेत ज्यांना कुकिंगचं नॉलेज आहे, त्या लोकांना माहितीच असेल की ह्या 2 गोष्टी एकत्र जास्तच अमाऊंटमध्ये नाही करू शकत. 10, 15, 20, 25 नाही करू शकत. आपण बेसिकली रेड सॉसचा सॉस बनवून ठेवतो, बट तो पण जर बनवायचा असेल तर इंडक्शन तरी खाली लागेल. आता पहिला माझे इंडक्शन 2 पासून सुरुवात झाली, मग 3 झाले, मग 4 झाले. आता 4च्या वरती लावायला जागाच नाही आहे. आणि तेवढं अजून वाढवून मतलब नाही, कारण का तो 2-3 तासाचा पॅच असतो, तर 2-3 तासासाठी आपण एवढं अजून वाढवून मतलब पण नाही. आणि ते एकदमच म्हणजे होणारच नाही तिथे काम करायला. ऑलरेडी 4 असतात ना, आम्हाला एकमेकांचे धक्के लागत असतात, पण आपण करतो. आता या सर्वामध्ये आपण ऑलरेडी सर्वांना सांगितलं आहे की सॅटर्डे संडेला येत आहे, प्लीज टाइम काढून या, कारण का आम्हाला आवडत नाही कोणाला पण जास्त वेट करवलेलं. एक सिम्पल आहे, म्हणजे जर माझ्याकडून कस्टमर येतो त्याला जास्त वेळ थांबून आपल्याला काय भेटणार आहे. आलाय त्याला फटकन दिलं, आम्ही पण फ्री, त्याला पण फटकन खाता येईल. आणि जर फटकन दिलं तर अजून तो ऑर्डर करणार. जसं मी बेसिकली सांगत आलो की कधी पण रश कमी असतो तेव्हा लोक जास्त खातात, एन्जॉय करतात, ते उलट आम्हाला जास्त आवडतं.
पण रश कोण आमच्याकडे येणार कोण नाही येणार हे आमच्या हातात नाही आहे. ज्यांना जसं टाईम असेल तसे प्रत्येकजण येतात. सो जास्तच कधी वेटिंग असेल तर आम्ही समोरून सांगतो पण की अर्धा तास लागेल, पाऊण तास लागेल, तुम्हाला चालेल का, तर ऑर्डर द्या. कारण का उगाच ऑर्डर देऊन मग नंतरला आम्ही सेम टायमाला असं बऱ्याच वेळा होतं की ऑर्डर देतात, आम्ही सांगतो अर्धा तास लागेल आणि 20 मिनिटांनी येतात. त्यांची ऑर्डर तेव्हा बनवायलाच घेतलेली असते आणि सांगतात की आता कॅन्सल करा. पण त्या टायमाला पण बऱ्याच वेळा आम्ही आर्ग्युमेंट नाही केलेत की ठीक आहे चालेल, कॅन्सल करायचं कॅन्सल करा. होतं असं. पण कधी कधी काय काय जण असतात जे बोलतात ठीक आहे चालेल बनव. काय काय जण तर विचारायला पण येत नाहीत. ते असे असतात की ठीक आहे तुम्ही द्या आम्ही खातो. ते बघतात आजूबाजूला काय विचार, लिटरली सांगून जातात की एवढ्या सगळ्यामध्ये पण तुम्ही टेस्ट बरोबर देताय काय होतंय. आता फक्त कालचा संडे होता त्याच्यामध्ये फक्त तंदूर पास्ताचीच आमचं थोडं गडबड झाली. कारण का त्याची प्रोसेस मी लास्ट टाइम पण सांगितली लेंदी आहे. ते पण हिने लगेच हे केलं आणि आम्ही ते ब्लॉगमध्ये सांगितलं पण. तर म्हणजे जी आणि ते दोघं जण लालबागवरनं आलेले आणि त्यांची सेकंड का थर्ड टाइम व्हिजिट होती इकडे यायची. तर तिने मला लगेच मेसेज पण केला ब्लॉग बघून. म्हणजे त्यांना असं वाटलं की आम्हाला वाईट वाटलं किंवा असं त्यांनी येऊन सांगितलं. तर त्यांनी मेसेज केला की आम्हाला असं काय नव्हतं, जस्ट एवढ्या रशमध्ये थोडं झालं असेल म्हणून आम्ही येऊन जस्ट सांगितलं. तर मी तिला बोललो पण अरे उलट आम्हाला आवडलं की ज्याला कोणाला जे प्रॉब्लेम होता तो आमच्याशी डिस्कस केला. म्हणजे आम्ही नेक्स्ट टाइम अजून ते बेटर करू की बाबा आपण त्या दिवशी घाई केली. आणि काय झालेलं ॲक्च्युली तो तंदूर पास्ता बनून रेडी होता पण काउंटरवर जागा नव्हती की ते सर्व करायचं आणि तो खूप वेळ तिकडे पॅनवरतीच राहिला. आणि त्याच्यानंतर दिला मग तो ना थोडा ड्राय झालेला ऑलरेडी आणि मग तो सॉगी फील करायला लागला. आणि त्याचा जो आम्ही सॉस एक्स्ट्रा टाकतो ना तो पूर्ण संपलेला. त्यामुळे बोलतात ना की ते पूर्ण सीनच हे झाला आणि ते त्याला सर्व केल्यावरती त्यांना ते सॉगी लागलं. मग त्यांनी येऊन सांगितलं. मग हिने लगेच इन्स्टंट चेंज केलं, सर्व परत बनवलं आणि त्यांना दिलं. खुश झाले. त्यानंतर त्यांनी ब्राउनी डिप्स वगैरे घेतली. आता या सगळ्यामध्ये ना आय थिंक कमेंट केली वेटिंग टाईम खूप आहे इकडे असं करून. तर मी त्यांना लगेच मेसेज पण केला की म्हणजे सॉरी कमेंटला मी रिप्लाय केला की कधी आलेलं तुम्ही. आता मला आयडिया नाही ते कधी आलेले. आय थिंक सो ते संडेलाच आले असतील. कारण का गेल्या संडेला जसा रोज होता त्याच्यानंतर या संडेला पण सेम होता. मी जसं सांगितलं की बिना ऑफरचा एवढा रश होता आणि तो मॅनेजेबल नव्हता. पण त्या 2 तासामध्ये आम्ही बरेच जण एन्जॉय करून गेले. त्याच्यानंतरला खूप शांत झालं. मग बरेच जण लांबून आलेले त्यांनी पण ट्राय केलं. आमचं ओपन किचन आहे त्यामुळे प्रत्येक जणाला क्लिअरली दिसतंय आम्ही आतमध्ये काय करतो. प्रत्येकाला दिसतंय कुकिंग करतोय किंवा जे पण करतोय ते समोर असतं. आणि तुम्ही काउंटरवरून पण विचारू शकता की माझ्या ऑर्डरला किती वेळ लागेल. आम्ही सरळ सांगणार जर डिले होते तर डिले, नाही तर 5 मिनिटं थांब. जर 5 मिनिटात लगेच होत असेल तर ते पण सांगतो. आता डोंट नो ते आमच्याशी येऊन बोलले पण का किंवा काय अजून त्यांना टेस्टमध्ये काय फरक पडला असेल तर मला त्यांनी काय कमेंटमध्ये पण रिप्लाय नाही केला. मिनिमम टाईम आहे 10 ते 15 मिनिटं. त्याच्यामध्ये जर एकाच टायमाला मल्टिपल ऑर्डर्स असतील सो हा डिले होऊ शकतो. आणि तो डिले कोणी मुद्दामून करत नाही. कुठलाही बिझनेस ओनरला आवडणार नाही त्याच्या कस्टमरला वेटिंग केलेलं. प्रत्येकाची इच्छा असते की क्विक काहीतरी त्यांना द्यावं. सो नॉर्मल टायमाला आलात तर तुम्हाला ही गोष्ट लगेच समजेल. आम्ही जसं ऑर्डर येते आम्ही लगेच तयारीला लागतो, फटाफट देतो. जे आमचे एवढ्या टायमाचे कस्टमर आहेत, माझा डे 1चा कस्टमर पण आज येतोय. माझ्याकडे 80% क्राऊड आहे जो रिपीटेड आहे. तर माझं जर सर्व्हिस एवढीच सिंगल स्टारवाली असती तर मला नाही वाटत आहे की मला एवढ्या जणांनी 211 जणांनी मला गुगलवरती रेटिंग दिले. त्याच्यामधले 8 ते 10 जण सोडले. आय थिंक सो 8 ते 10 मोजून आहेत. बाकी 200 ते 210 जे आहेत ना त्या सगळ्यांचे गुगलवरती चांगले रेटिंग्स आहेत. सो आम्ही त्यांच्याकडे जास्त फोकस करतो. जर फक्त सिंगल स्टार रिव्ह्यू दिला असेल तर मग ते म्हणजे ना तुम्हाला ते खूप असं घरी बसल्यावर मोबाईल हातात घेतला रे काय दे तू मला नाही आवडलं मी थांबले असं, तर ते रॉंग आहे. तुम्ही तुमच्या त्याच्या तिकडे 4-5 गोष्टी लिहिलेल्या पण असतात फूडबद्दल असे काय असेल ते तुमचं क्लिअरिटी लिहा. म्हणजे आम्हाला पण समजेल की काय काय आहे. असं कुठल्याही बिझनेस ओनरला इव्हन आमच्यासोबत नका, तुम्ही कुठेही खायला जात असाल यायला जात असाल तिकडे मेहनत घेतात प्रत्येकजण. कोण पण असाच तिकडे उभा नसतो. तुम्ही जशी घरी कुकिंगला मेहनत घेता तसंच तिकडे समोरचा जेव्हा कुकिंगला उभा असतो तो तिकडे मेहनत घेतो. सो त्या मेहनतीसाठी तरी एक बोलतात ना की माणुसकी दाखवा. त्याच्यामध्ये तुम्ही एकदम इगो आणून तो रिव्ह्यू टाकू नका. हा इगो आणून रिव्ह्यू टाकलेला असा मला तरी फील होतंय. कारण का जर जेन्युइन कस्टमर कसे असतात मी तुम्हाला सांगतो, ज्यांनी मला समोरून येऊन सांगितलं आहे की बाबा असं तुमच्यामध्ये मला काय टेस्टमध्ये गडबड आहे, सर्व्हिसमध्ये किंवा खराब दिलं किंवा मुद्दामून आम्ही काहीतरी उलटं सुलटं बोललोय, तर त्या गोष्टीला जाऊन तुम्ही डिस्कस जर नाही केलं आणि आम्ही त्याच्यामधलं ॲरोगंटली बोलतोय आणि आम्ही तुम्हाला सर्व्हिस नीट देत नाही आणि त्यावरून तुम्ही जाऊन टाकताय तर त्याला खरं मानू शकतो आपण. बट जस्ट फॉर वेटिंग टाईम ते पण सांगून ते पण रशच्या टायमाला तुमच्या समोर सगळं दिसतंय की बाहेर पण कस्टमर आहेत. जवळजवळ संडेला माझ्याकडे बाहेर
15 ते 20 जण उभी होती. म्हणजे तुम्ही समजून जावा प्रत्येकाच्या ऑर्डर्स कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या असतील. एक माणूस एक कोल्ड कॉफी आणि एक मॅगी तरी घेतो मोस्ट ऑफ. तर असेच बरेच जणांचे होते आणि मल्टिपल ऑर्डर्स होते. त्यामुळे तो डिले झालेला असेल. आणि आम्ही जर असं होत असेल आणि कुठला कस्टमर वैताग असेल ना, तर त्याला जेव्हा प्लेट देतो ना तेव्हा त्याला सॉरी पण बोलतो. भले आम्ही मुद्दामून डिले केलेला नसेल तरी पण आम्हाला सॉरी फील होतं की का झाला डिले, अजून आपण मोठं शॉप का नाही, असं बरेच क्वेश्चन त्या मुवमेंटला डोक्यात येतात. सो असा एक आहे. आणि मी त्या सगळ्या बिझनेस ओनरलाही सांगेल की लक्ष द्या या सगळ्या गोष्टीकडे पण. कारण का काय होतं की आपण जाऊ दे बोलतो, बट या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. गुगल रेटिंग बोलतात ना ती टॉपवर ठेवायला, इंस्टाग्राम सगळ्या गोष्टी हँडल करेपर्यंत खूप मेहनत पूर्ण मेंटल पीसची वाट लागते. बट त्यासाठी किती मेहनत लागते, काय लागते आम्हाला चांगलं माहिती आहे. आणि त्या सगळ्या बिझनेस ओनरला चांगलं माहिती असेल. तो आय होप तुम्ही पण ॲज अ कस्टमर म्हणून या गोष्टी समजून घ्या आणि ते प्रत्येका बिझनेस ओनरला तुमचा फ्रेंड म्हणून किंवा काय म्हणून थोडा सपोर्ट करा. उगाच कोणाचं काहीतरी वाईट होईल असा नका विचार करू. त्याचा तुमच्या पण लाईफमध्ये काहीतरी कोणतरी बिझनेस करत असेल, काय करत असेल, तर मग ते त्याने तरी विचार करा. आम्हाला असं नाही आहे की आम्हाला सगळ्यांनी 5 स्टार रेटिंग दिली पाहिजे, 1 स्टार कोणी पण देऊ नये, बट जेन्युअन करा. आता 1-2 जे कमेंट होते ना, जे ह्याला होते रेड सॉसचा, एक आम्हाला तेव्हा कंप्लेंट आलेली. आम्ही जेन्युअनली एक्सेप्ट केली की हां त्या दिवशी आमच्याकडनं चूक झाली असेल. कारण का आम्ही रेड सॉसचे आम्हाला अजून तेव्हा सॉस नीट समजत नव्हता स्टार्टिंगला. सो एक कस्टमर अंधेरीवरनं आलेला आणि त्यांनी खूप रिव्ह्यू टाकलेला आणि त्याच्यावरती आम्ही वर्किंग केलं. रेड सॉसचं पूर्ण आम्ही रेसिपी चेंज केली आणि आता ती खूप जास्त टॉपवरती आहे. सो असं कोण असेल ना तर आम्ही पण ॲक्सेप्ट करू आणि ते करू. बट असं यार वेटिंग टाईम जास्त आहे म्हणून डायरेक्ट जाऊन हातातनं सिंगल स्टार हे एवढंसं बटन दाबायला तुम्हाला इथून इथे यायचं आहे. पण मी 1 वर्ष पूर्ण हा राऊंड मारला आहे यासाठी. तर त्या सगळ्याचा विचार करा. आणि आता इथेच दिवस थांबवतो. आपला मंडेचं तर झालं आहे. आता उद्या ट्यूजडे म्हणजे आमचं वीकेंड आहे. कारण का वेनसडेला आपलं शॉप बंद असतं. तर वेनसडेचं काय प्लॅनिंग आहे काय नाही डोंट नो. बट आणि हां एक गोष्ट मी माझ्या पोस्टमध्ये एक टाकले, खाटू श्यामची यात्रा आहे. सो ती 7 दिवसाची आहे. त्याचं जे पण पॅकेजिंग वगैरे ते सर्व जो पण पॅकेज आहे तो तिकडे मेन्शन केलेला आहे. आणि तुम्ही जर TP मॅगी पॉईंट थ्रू बुकिंग करताय तर ऑन दी स्पॉट 11,000चं पॅकेज तुम्हाला 10,500ला भेटेल. म्हणजे ₹500 डायरेक्टली तुम्हाला आमचं नाव घेतल्यावरतीच ऑफ भेटणार आहे. सो असं आहे. आणि त्याच्या इन डिटेल रीलमध्ये पण आम्ही सांगूच. बट जर हा ब्लॉग बघताय कोण इंटरेस्टेड असेल मित्रांना सांगा आणि नक्की करा. जावा एन्जॉय करा. 14 तारखेला विकेंडचा सगळा तो मूड आहे. 7 दिवस सुट्ट्या टाका आणि एन्जॉय करून या. आमच्याकडे टाईम असता आम्ही दोघं पर्सनली गेलो असतो, बट थोडं बिझनेसमुळे हा वर्ष ढकलायच्या या सगळ्या गोष्टी. सो भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट. टेक केअर अँड बाय बाय.